नमस्कार. जरा विचार करा, एक महासत्ता दुसऱ्या देशाचा एक संपूर्ण प्रदेश विकत घ्यायचा प्रयत्न करते आणि तो प्रदेश म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं बेट. नाही, ही काही कुठल्या सिनेमाची गोष्ट नाहीये. हे खरंखुरं घडतंय. अमेरिका ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पुढे सरसावली आहे. चला तर मग या मोठ्या भूराजकीय खेळामागचं सत्य काय आहे ते समजून घेऊया. आम्ही ते एकतर सोक्या मार्गानं घेऊ किंवा मग कठीण मार्गानं. हे शब्द आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे, आणि या एका वाक्यातून या प्रकरणाची गंभीरता आपल्या लक्षात येते. पण लक्षात घ्या, ही काही पोकळ धमकी नव्हती. आता याच विचाराला एका कायद्याचं रूप देण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि हे प्रकरण थेट अमेरिकन काँग्रेसपर्यंत पोहोचलंय. तर मग अमेरिकेने हे प्रकरण फक्त बोलण्यापुरतं न ठेवता थेट कृतीत कसं आणलं? चला बघूयात त्यांचं पहिलं आणि सगळ्यात मोठं पाऊल काय होतं. तर झालं असं की 12 जानेवारी 2026ला अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये एक विधेयक मांडलं गेलं, ग्रीनलँड ॲनेक्झेशन अँड स्टेटहूड ॲक्ट. फ्लोरिडाचे खासदार रँडी फाईन यांनी हे विधेयक आणलं आणि त्याचा उद्देश अगदी सरळ, साधा आणि तितकाच धक्कादायक होता: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ग्रीनलँड मिळवण्यासाठी सगळे अधिकार देणं. आता या विधेयकाचे 3 मुख्य टप्पे आहेत. पहिला, राष्ट्राध्यक्षांना डेन्मार्कशी थेट वाटाघाटी करायचे अधिकार मिळतील. दुसरा, आणि हाच सगळ्यात वादग्रस्त मुद्दा आहे, ग्रीनलँड मिळवण्यासाठी आवश्यक ते कोणतेही पाऊल उचलण्याचा अधिकार देणं. आता ह्या आवश्यक पाऊल या शब्दांचा अर्थ खूप मोठा असू शकतो, म्हणजे अगदी आर्थिक दबावापासून ते इतर अनेक मार्गांपर्यंत. आणि तिसरा टप्पा म्हणजे एकदा का ग्रीनलँड ताब्यात आलं की त्याला अमेरिकेचे 51वं राज्य बनवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करणे. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की अमेरिका या बर्फाने झाकलेल्या बेटासाठी इतकी का धडपडतीये? असं नक्की काय आहे तिथे की एक महासत्ता त्यासाठी एवढी आतुर झाली आहे? आधी आपण ग्रीनलँडबद्दल थोडंसं जाणून घेऊया. हे जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे, जे थेट आर्क्टिक प्रदेशात येतं. जरी त्यांचं स्वतःचं सरकार असलं तरी ते डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश आहे. याचा अर्थ ग्रीनलँडचं संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे सगळं डेन्मार्कच्या हातात आहे. आणि तुम्हाला माहितीये, या इतक्या मोठ्या बेटावर राहतात किती लोक? फक्त 57,000. म्हणजे आपल्या मुंबईच्या एखाद्या लहानशा परिसरापेक्षाही कमी लोकसंख्या. मग एवढ्या कमी लोकसंख्येच्या प्रदेशावर जगातील महासत्तांची नजर का खेळलीये? याचं उत्तर दडलंय ग्रीनलँडच्या सामरिक महत्त्वामध्ये. याची 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं, तिथली नैसर्गिक संपत्ती. या बर्फाखाली दुर्मिळ खनिजं, तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड मोठे साठे आहेत. दुसरं कारण म्हणजे हवामान बदलामुळे आर्क्टिकचा बर्फ वितळतोय आणि जहाजांसाठी नवीन सागरी मार्ग खुले होत आहेत. ज्याचं या मार्गांवर नियंत्रण असेल त्याचाच जागतिक व्यापारावर दबदबा राहील. तिसरं, अमेरिकेचा पिटुफिक स्पेस बेस नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा लष्करी तळ इथे आधीपासूनच आहे. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रशिया आणि चीन आर्क्टिकमध्ये आपला प्रभाव झपाट्याने वाढवत आहेत. त्यांना रोखण्यासाठी ग्रीनलँड हे अमेरिकेसाठी एक मोक्याचं ठिकाण आहे. साहजिकच आहे, अमेरिकेच्या या आक्रमक पवित्र्यावर जगभरातून एकच जोरदार आवाज उठला, आणि तो म्हणजे नाही. चला पाहूया हा विरोध कोण आणि कसा करतोय. या प्रकरणात 2 बाजू अगदी समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. एका बाजूला अमेरिका आहे, जिचं स्पष्ट म्हणणं आहे की राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँड हवाच, मग तो विकत घेऊन मिळो किंवा दबाव टाकून. तर दुसऱ्या बाजूला डेन्मार्क आणि खुद्द ग्रीनलँडचे लोक आहेत, ज्यांनी ठणकावून सांगितलंय, ग्रीनलँड विकायला नाही, आम्हाला आमची ओळख जपायची आहे, आम्हाला अमेरिकन व्हायचं नाही. आणि हा विरोध फक्त डेन्मार्कपुरता नाहीये. खुद्द ग्रीनलँडचं लोक याला प्रचंड विरोध करत आहेत. एवढंच नाही तर जर्मनी आणि फ्रान्ससारखे अमेरिकेचे नाटोमधले मित्रदेशही या भूमिकेमुळे खूप नाराज झाले आहेत. या विरोधाला उत्तर म्हणून अमेरिकेने आर्थिक निर्बंध म्हणजेच टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेतच या विधेयकाला विरोध होतोय. काही सिनेटर्सनी या विरोधात वेगळं विधेयक आणण्याची तयारी केली आहे. या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: हा वाद फक्त एका बेटाचा नाहीये, याच्यामागे खूप मोठं भूराजकीय समीकरण दडलंय. मग प्रश्न हाच आहे की ही लढाई खरंच फक्त एका बेटापुरती मर्यादित आहे का? नाही, अजिबात नाही. ही लढाई एका बेटाची नाहीये. ही लढाई आहे संपूर्ण आर्क्टिक प्रदेशावर आपलं वर्चस्व मिळवण्याची. ही लढाई आहे तिथल्या नैसर्गिक संसाधनांवर ताबा मिळवण्याची, लष्करी तळ मजबूत करण्याची आणि 21व्या शतकात जागतिक सत्तेचं संतुलन आपल्या बाजूने झुकवण्याची. तर मग या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या पटावर पुढची चाल काय असेल? या सगळ्याचं भविष्य काय आहे? जरा त्यावर एक नजर टाकूया. सध्या परिस्थिती अशी आहे की डेन्मार्क आणि ग्रीनलँड विकायला अजिबात तयार नाहीत, पण दुसरीकडे अमेरिकेचा दबाव ही कमी झालेला नाही. अमेरिकन काँग्रेसमध्ये ते विधेयक अजून पास झालेलं नाहीये.
त्यामुळे तुर्तास्तरी परिस्थिती जैसे थे आहे. आणि म्हणूनच सगळ्यात मोठा प्रश्न तसाच उरतो. या आंतरराष्ट्रीय संघर्षात पुढे काय होणार? अमेरिका आपला हट्ट सोडेल की दबाव आणखी वाढवेल? एक गोष्ट मात्र नक्की, आर्क्टिकमधील सत्तेची ही लढाई जगाच्या भविष्याची दिशा ठरवू शकते. आणि म्हणूनच यावर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.